अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार गेल्या काही दिवसापासून ढिसाळ झाला आहे. मराठा समाजातील तरुण याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. नेमकं महामंडळात काय चाललंय काय? नवीन आलेले MD विजयसिंह देशमुख मराठा समाजाचे आहेत. अशा अपेक्षित होतं मला की आपल्या समाजाचा माणूस येतो आणि आपल्या मराठा समाजासाठी चांगलं काहीतरी काम करतो. अचानकपणे त्यांनी एकतर्फी 9 ऑक्टोबरपासून LY द्यायचा बंद केला. पहिल्यांदा मला सांगितलं की त्या ठिकाणी काही सॉफ्टवेअर अपग्रेडेशन चालले, पण एक लक्षात आलं की जाणीवपूर्वक महामंडळाचे लाभार्थी वाढू नये, जाणीवपूर्वक मराठा समाज उद्योजक होऊ नये, ह्याची एक सुपारी वाजवण्याचं काम विजयसिंह देशमुखांना दिलेलं आहे. ज्या वेळेला हे वातावरण वाढायला लागलं त्यांनी त्यानंतर हे LY सुरू केले, परंतु त्याबरोबर काय अशा जाचक अटी टाकल्या, त्या अटीमुळे ग्रामीण भागातला शेतकरी हा कुठल्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही हे त्यांनी कट कारस्थान त्या ठिकाणी रचले. नेमकं चेअरमन आणि MD यांच्यात संवाद नाही का? बोर्ड आणि MD यांच्यात संवाद आहे का? खरं म्हणजे पद्धत अशी असते की एखाद्या MDला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी चेअरमनला सांगणं गरजेचं आहे. चेअरमनच्या संमतीनंतर महामंडळाची बोर्ड मीटिंग आहे, त्या बोर्ड मीटिंगमध्ये मंजुरी करणं गरजेचं आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना ट्रॅक्टर योजना बंद केली. मी परत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला संमती दिली. आम्ही सर्वप्रथम बोर्ड मीटिंगमध्ये ही सगळी गोष्ट आणली. त्यावेळेला देवरा साहेब होते. देवरा साहेबांच्या सूचनेप्रमाणे बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही ट्रॅक्टर योजना मराठा समाजाला परत सुरू करण्यात यावी असा आम्ही प्रस्ताव ठेवला. एक मीटिंग झाली, दुसऱ्या मीटिंगला मिनिट्स कन्फर्म झालं आणि तिसऱ्या मीटिंगला कमी दरामध्ये ट्रॅक्टर महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलं गेलं. हा एक प्रोसिजर असतो, परंतु कुठलंही प्रोसिजर विजय देशमुख या ठिकाणी पाळत नाही आणि मनमार्जी कारभार या ठिकाणी करायला लागलेले आहेत. खंत वाटते, आपलाच माणूस, आपलीच भावकी, आपल्याच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मराठ्याच्या विरोधामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये हा उठलेला आहे. या बाबतीत काही बैठका वगैरे मंत्रिमंडळात झाल्या का? या मागच्या काही महिन्यामध्ये खूप तक्रारी येत होत्या आमदारांच्या, खासदारांच्या. आणि नागपूर अधिवेशनामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, कॅबिनेट मंत्री यांनी एक बैठक घेतली. आमदार अभिमन्यू पवारांच्या पत्राला अनुसरून, मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना अनुसरून त्या मीटिंगमध्ये राहुलजी कुड होते, निरंजन डावखरे होते आणि राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी, तिकडे काही शासकीय अधिकारी होते, त्यांनी सत्य सूचना दिल्या की तुम्ही जो स्वतःचा मनमानी कारभार करताय हा चुकीचा आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री जिथं मराठा समाजाच्या योजनेअंतर्गत इतर समाजाला अशाच योजना लागू कराव्यात हे सभागृहामध्ये घोषणा करताय आणि तुम्ही मूळ मराठा असूनही मराठा समाजाच्या योजनेमध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण करताय. तुम्ही बोर्ड मीटिंग घ्या, तुम्ही चर्चा करा, पण चेअरमनला विश्वासात घेऊन पहिल्यांदा जे काही तुम्ही चुकीचं काम केलंय ते सुधारावं आणि मग तुम्ही बोर्ड मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवा. अशा सूचना दिल्यानंतरही अजून त्याच्यात काही बदल झालेला नाही. काही LY ॲप्लिकेशन करताना असे मेसेज आलेले आहेत की ट्रॅक्टरचा कोटा तुमच्या जिल्ह्यासाठी दिलेला संपलेला आहे किंवा व्यावसायिक वाहनाचा कोटा संपलेला आहे. अशा प्रकारचे रिप्लाय आपल्या महामंडळाकडून आलेले आहेत. नेमकं काय सुरू आहे? महामंडळाला पैसे मिळत नाहीत का हे LY रिजेक्ट करण्यामध्ये? काल महामंडळामध्ये आम्ही सविस्तर ही बैठक घेतली होती. कालपर्यंत मला MDने कुठल्या प्रकारे अधिकृत माहिती दिली नाही काय बदल झाला, परंतु माझ्या काही लाभार्थ्यांकडनं मला अशी माहिती मिळाली की तुमच्या जिल्ह्याचा कोटा संपलेला आहे वाहन कर्जासाठी, तर तुमचा LY रिजेक्ट करतोय. अशा प्रकारचं मला स्क्रीनशॉट घेऊन पाठवलेलं आहे. एका ठिकाणी असं पाठवलंय की निवडणुका लागलेल्या आहेत म्हणून आता तुम्हाला LY देता येणार नाही, त्यासाठी पाठवले. इतक्या काही जाटक अटी त्यामध्ये टाकलेल्या आहेत की ज्या अटीमुळे सामान्य मराठा समाज हा कुठलंही वाहन घेऊ शकत नाही. हे जाणीवपूर्वक चाललंय. मराठा असून मराठा द्वेषी होण्याचं काम विजय देशमुख करतात हे सत्यता आहे. राज्य सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे किंवा त्या दिवशी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जर तुम्हाला अजितदादा पवारांनी निधी जर दिला नाही तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, आम्ही मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांकडे जाऊ आणि ते सगळेजण शिष्टमंडळ देऊन महामंडळाला अपेक्षित असणारा सगळं निधी देऊ. म्हणजे निधीची कमतरता नाहीये, पण जाचक अटी, स्वतःची मनमानी कारभार आणि काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महामंडळाच्या हे सगळं राबवण्याचं काम विजयसिंह देशमुख करत आहेत.
काल जी घटना माझ्या लक्षात आली, लाभार्थ्यांनी मला महाराष्ट्रातून ऑटोमॅटिक स्क्रीनशॉट पाठवायला लागले. काही लाभार्थी तर खूप अग्रेसिव्ह झाले होते. म्हटले आम्ही मंगळवारी मुंबईला येतो. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सोमवारी भेट घेणार आहे. जमलं तर आजच त्यांना फोन करून या सगळ्या कल्पना देणार आहे. मी त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशीही बोलणार आहे. एखाद्या अधिकाऱ्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीकडे जाऊन क्रीम पोस्टिंग करावं. आमच्या महामंडळामध्ये कुठल्या प्रकारे हँकी पँकी काम होत नाही. पण आपल्या क्रीम पोस्टिंगसाठी, बदलीसाठी महामंडळ आणि मराठा समाजाला वेटीस धरणं हे फार वाईट आणि चुकीचं आहे. आयुष्यामध्ये संधी येते समाजाचं काम करायची, ती पण जर तुम्हाला समाजामध्ये काम करता येत नसेल तर मग आपली जात बदलून पाहिजे त्या ठिकाणी जाऊन मंत्र्यांचे हुजरीगिरी करावी असं मला तर स्पष्ट वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.